उद्या आहे रक्षाबंधन आणि आज आहे नारळी पौर्णिमा. चला तर मग आज मी आणि नयन स्कूलवरनं रिटर्न येताना नयनला मी घेऊन येत होते. तोपर्यंत माझी नजर पडली ह्या स्टेशनरीवरती, कारण का राख्या बाहेर लावलेल्या होत्या उद्या रक्षाबंधन असल्यामुळे. कितीला आहे? मग मी आणि नयन शॉपिंगला आलेलो आहेत. सर्वात अगोदर माझी नजर पडली चंद्रकोर टिकलीवर. चंद्रकोर टिकली मी पहिल्यांदा घेतली आणि यानंतर मला झुमके वगैरे काहीतरी घ्यायचं होतं. आता घेत आहे. मला ही आवडलेली आहे चंद्रकोर टिकली. कानातले दाखवा का झुमक्यामधून. तसे झुमके मला सगळेच आवडलेले होते, पण सगळे झुमके घेणे अशक्य होते. मग यातलं मला एकच सिलेक्ट करायचं होतं. ते मी केलेलं ते दाखवते, कोणते सिलेक्ट केले ते. मग हे सगळ्यात अगोदर मला हे इयरिंग्स खूप आवडलेले होते मला, बट माझे कान असं खाली असं पडतेत म्हणून मी नाही घेऊ शकले. याच्यानंतर मला खूप बरेच काही झुमके दिसले. यापैकी मला हे पण अजून एक सेकंडवाला पसंत झालं होतं. मग याच्यातले माझे मनी खाली पडल्यामुळं घेऊ शकले नाही. याच्यानंतर थर्ड नंबरचं मी सिलेक्ट केलेलं आहे. ते मला खूपच जास्त आवडलेलं आहे फुल. त्या काकांना म्हटलं मला काहीतरी डिस्काउंट वगैरे पाहिजे या कानातल्यावर. ते म्हणाले देतो. तसं ते 100 रुपीजलाच होते सर्व झुमके. मग यापैकी मी जरा डिस्काउंट वगैरे घेतलं, त्याच 50-60 रुपयाला मला मिळालं. मग मला हे 2च वस्तू घ्यायच्या होत्या. बाहेर जे राखी लावलेले होते ते खूप आवडलेले होते मला. नयनचे डॅडी त्यांच्या पसंतीने राखी आणणार होते. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे रक्षाबंधन. चला तर मग तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा. आणि आज पहिल्यांदाच त्रिशा तिच्या हाताने नयनला राखी बांधणार आहे. त्रिशा अजून झोपलेली आहे. नयन तर रेडी झालेला आहे. त्रिशा झोपले, ती काय अजून उठली नाही. नयन आत्याकडे जाणार आहे आता? जा मग. काय गिफ्ट घेऊन जाणार आहे? मी आत्याला मेकअपचं सामान. बरं, आणि त्रिशाला डॉल. आणि स्वतःसाठी चला मग आता त्रिशाला उठवते. मग माझं बाळ कधी उठणार आहे? दादा तयार झाले की? दादा तयार होऊन आत्याच्या घरी चाललाय. तू कधी उठणार आहेस? झोपलीच. चला आता आपण उठून आंघोळ करूया. मी तुला आंघोळ घालते. चला. त्रिशा पण तयार झालेली आहे. आता तिनं नयनला राखी बांधते. नयन राखी आणायला गेलेला आहे बाहेर. दादाला राखी बांधते ना? आता दादाला राखी बांधणार आहे तिनं. दादाला राखी बांधणार ना आता? चला दादाला राखी बांधूया. आता ताट तयार करूया आपण दोघी. दादा राखी आणायला गेलाय.
चला आपण जाऊया, ताट तयार करूया. तोपर्यंत राखी आण. मला काय मला दुकानात जायचं. मग राखी बांधून जाऊया की. हा आताच्या पण घरी जायचंय. हा चल, अगोदर खीर खाऊया. चला चला चला. त्रिशाचं पण आवरून झालेलं आहे. आता मी शेवयाची खीर बनवणार आहे. आता खीर खाऊन आत्याच्या घरी जायचं काय. दादाला राखी बांधायच्या अगोदर. चला पटापट खावा. चला दादा येते तोपर्यंत. आता मी ताट तयार केलेलं आहे. आता त्रिशाने यांना राखी बांधते. बस तर बघ. हा तस बघ तस बाजा दादा बाजा. डॅडीकडे बघायचं. त्रिशाकडे बघ. तिथं बघ. ओके थँक्यू. कसं काय असेल लावली बघ. ठीक थांबा थांबा इकडनं जा. आई पण आली पाहिजे. हा अरे हा तू हा हा बांध. थांब तिला बांधते. हा ओके थँक्यू. बस धन्यवाद. पर इकडे बघ. त्रिशा बघ तिकडं. नाही तिने वगैरे ताट आता. ओके ओके. असं त्रिशा आता गिफ्ट वाटून खायचं. मला एक दे. मला एक दे. एक दे बाजार. मला एक 2 3 4 5 आहे. त्याला 2च आहे ती. एक इकडं इकडे आलीस का. हे कोणाला देणार आहे. तूच एकटा खाणार आहे. खा मग. जावा त्याच्या घरी. आता इथे तर झालंय रक्षाबंधनचं सेलिब्रेशन. मग आता नयन त्रिशा घरातले सर्वजण नयनच्या आत्याच्या घरी चाललेले आहेत. नयन दिसतंय का तुम्हाला बघा. आता हे गेलेले आहेत नयनच्या आत्याच्या घरी. आता हे सेलिब्रेशन झालेलं आहे तिकडं. मला आज अचानक सरप्राईज मिळालेला आहे. आज माझा छोटा भाऊ आलेला आहे. छोटी बहीण आहे माझी. ही लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षानंच आलेली आहे माझ्याकडं. मग इथं चाललेलं आहे गप्पा. हे आहे पलीकडची माझी मम्मी. मध्ये बसलेली आहे माझी काकी. आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे, हे माझ्या नणंद आहेत. हा आहे माझा मोठा भाऊ. हा ड्रायव्हिंग करून थकून येऊन झोपलेला आहे. आणि इकडे आहे माझ्या मामाचा मुलगा. चालू दे गप्पा, आम्ही स्वयंपाक करतो. आज माझी बहीण पनीरची भाजी बनवत आहे. मस्त. अचानक मला सरप्राईज गिफ्ट मिळालं. या भावांशिवाय मला सरप्राईज कुठं म्हणजे कधीच मिळालं नाही आहे. मला काही माहीत पण नव्हतं की माझे भाऊ येणार होते मला रक्षाबंधनला माझ्याकडून राखी बांधायला. मग भाऊ पण आलेला आहे 2 जण. आणि छोटीशी माझी बहीण पण आलेली आहे. मग ह्या दोघांना आता राखी बांधून झाल्यानंतर माझी बहीण राखी बांधणार आहे.
मग त्रिशा अधूनमधून येत होती. मग तिला पण बसवलं राखी बांधण्यासाठी. तिला पण मी ओवाळलं दोघांना पण. आता पलीकडच्या भावाला पण मी आता राखी बांधणार आहे. ती सगळ्यात छोटा भाऊ आहे पलीकडचा. पर्यंत दिला परत वाटून खाली मधी मधी सांगितलं डोक्यावर हात ठेवून. मला चॉकलेट दिलं. कोण दिलं त्यातल्या साईडला आहे चॉकलेट दिलं नाही नाही इकडे बघायचं बरं का फोटो काढताना. चॉकलेट कशाला काढते ती? आता नाही, नंतर मी सांगितलं. काढू नको. चावली जातं ना सायकलला देऊन चावली. काय मग मला सायकल पाहिजे नाही. बांधाय तू बांधायचे तिला लास्टला बांधायचे. त्रिशाला बांधल मग मामाला बांध. राखी बांधू की तुला? कुठे इकडे बघ की. नाही बांधा ना. त्रिशाला आवडलं दुपारी दुपारी काय मी झोप? झोपली म्हणत नाही, मी झोपलो काय म्हणतो? इकडे बघ. नाही इकडे बघ, असं कर खाली करायचं. यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढलेले आहेत. तर मग गाईज आत्ता माझं जेवण झालेलं आहे. मग रक्षाबंधनचं सेलिब्रेशन खूप छान झालेलं आहे. मग मला अनपेक्षित सरप्राईज मिळालं आहे. ते म्हणजे तिन्ही पण भावंडे माझ्याकडे आलेले आहेत राखी बांधण्यासाठी. मग सरप्राईज म्हणजे कसं की मला न सांगता ते अचानकपणे माझ्या घरी आलेले आहेत. न फोन करता, न माहीत होता. अचानक असं इतकं भारी वाटलं ना, काय सांगूच नका. मग आजचा रक्षाबंधनचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग बाय, गुड नाईट, कीप वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.